महत्वाची बातमी मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला। मनसे आणि ठाकरेंची सेना एकीकरण समितीचा या मोर्चामध्ये सहभागी होता। आधी या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली, त्यानंतर मात्र आंदोलकांच्या ठाम भूमिकेनंतर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली। हा मोर्चा मीरा रोड स्थानकापर्यंत काढण्यात आला। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये हा भव्य मोर्चा काढण्यात आला। हजारो मराठी जन यामध्ये सहभागी झाले। आंदोलकांच्या ठाम भूमिकेनंतर पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली। शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान भवनात आल्यानंतर मीरा रोडच्या मोर्चात जाण्याची घोषणा केली। मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी न दिल्याबद्दल सरनाईकांनी संताप व्यक्त केला। परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याची भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही। पोलिसांनी परवानगी का दिली नाही, मी चाललोय, मला रोखून दाखवा असं आव्हान सरनाईक यांनी दिलं। पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे। जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना अटक करून दाखवावी। मराठी मोर्चात सहभागी होण्यासाठी सरनाईक मीरा रोडमध्ये पोहोचले। मोर्चास्थळी पोहोचताच सरनाईकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली। सरनाईक मोर्चास्थळी येताच जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या। "50 खोके एकदम ओकेच्या घोषणा मोर्चेकऱ्यांनी सरनाईकांसमोरच दिल्या। सरनाईक गो बॅकच्या घोषणेनंतर सरनाईकांनी मोर्चातून काढता पाय घेतला। सरनाईकांविरोधात घोषणाबाजी सुरू असतानाच कुणीतरी त्यांच्यावर बाटली भिरकावली। बाटली भिरकावल्यानं पोलिसांनी सरनाईकांना सुरक्षेसाठी घेरलं। तणाव निर्माण होत असल्यानं पोलिसांनी सरनाईकांना मोर्चातून बाहेर काढलं। मोर्चातून बाहेर निघाल्यानंतर सरनाईकांनी मनसे आणि ठाकरेंच्या सेनेवर निशाणा साधला। ह्या ठिकाणी बाहेरून आलेले जे मनसे आणि उबाटाचे काही लोक आहेत त्यांनी या ठिकाणी दादागिरी आणि गुंडगिरी करून काहीतरी करायचा प्रयत्न केला। परंतु कायदा व सुव्यवस्थेचा एक राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मी या ठिकाणी जे मराठा एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहे त्यांना सोडवायला पोलीस स्टेशनला गेलो। काही मनसेचे पदाधिकारी आणि काही नेते मंडळी नवघर पोलीस स्टेशनला होते, मी त्यांना सोडवलं। तुम्ही ज्या पद्धतीने महिलांबरोबर तिथे वागलात, तिथल्या महाराष्ट्र सैनिकांबद्दल वागलात, तिथल्या मराठी एकीकरण समितीच्या लोकांबद्दल वागलात, तिथल्या स्थानिक मराठी लोकांबद्दल वागलात, हे ज्या वेळेला लोक पाहत होती त्यावेळेला बाहेरची लोक यायला लागली ना। तुम्ही जर आम्हाला नीट मोर्चा काढून दिला असता तर शिस्तीने आम्ही मोर्चा केला असता। आम्हाला जो विरोध दाखवायचा होता तो आम्ही विरोध दाखवला असता। ते कोण प्रताप सरनाईक या ठिकाणी आले होते आणि इथून पळून लावलं। अहो, त्यांना पळून नाही चपलेने मारलं पाहिजे। या दोन्ही आमदारांनी त्या ठिकाणी जाणून बुजून या पोलिसांवरती प्रेशर आणून, या सरकारवरती प्रेशर आणून या ठिकाणी हा मोर्चा होऊ नये यासाठी त्यांनी हे केले होते। ठीक आहे, राजाने विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश मस्केनी पराभूत केलेलं आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं आहे। कोणाविषयी काय बोलावं हे त्यांना कळत नाही। तर मीरा भाईंदरमधील मराठीसाठीच्या मोर्चामध्ये मंत्री प्रताप सरनाईक सहभागी झाले होते। यावेळी एकाने मंत्री प्रताप सरनाईकांवर बाटली भिरकावली। तसंच आंदोलकांनी सरनाईक गो बॅकच्या घोषणा दिल्या। आंदोलकांच्या भूमिकेनंतर प्रताप सरनाईकांनी मोर्चातून काढता पाय घेतला। सचिन
मराठीच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला. मनसे ठाकरेंची शिवसेना मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चा काढला. महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या. मध्यरात्री 3:30 वाजता पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेनं घेतला. पोलिसांनी पूर्णपणे दडपशाही केली आहे. मला असं वाटतंय मी गुजरात मध्ये येऊन मोर्चा काढतोय. अरे मराठी माणसाने महाराष्ट्रात नाही तर काय गुजरातला जाऊन मोर्चा काढायचा काय? या सरकारचं डोकं ठिकाणा मारायचंय. आता हे बघा सकाळी पोलिसांनी गळा दाबलाय, पोलिसांनी माझ्या गळा दाबलाय, हा मराठी माणसाचा गळा दाबलाय. पोलिसांनी मोर्चाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला ताब्यात घेतलं. मराठी मोर्चेकरांची पोलिसांसोबत बाचाबाची आणि वादही झाला. लोकशाहीची गणपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मोर्चा काढायचा, आम्हाला आमचं मागणी मांडण्याचा अधिकार दिलाय. तुम्ही आम्हाला असं कसं बोलू शकता की तुम्ही हे करू शकत नाही बोलून? आम्ही मराठी, आज त्यांचा मारवाडी गुजरात्यांचा मोर्चा झाला, मग त्यांनी काय केली? मग त्यांना सपोर्ट काय मिळला? मग आम्हाला तुम्ही लाठीचार्ज करता. बळाचा वापर करून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. तीन ते 4 बस भरून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. काही तासानंतर मराठीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली. तीन ते 3.5 तासांच्या राड्यानंतर मराठी मोर्चा ठरलेल्या मार्गानेच निघाला. मनसेचे नेते अभिजित पानसे हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले. मराठीसाठीचा मोर्चा मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने रवाना झाला. संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई मोर्चामध्ये दाखल होण्यासाठी ट्रेनने निघाली. अविनाश जाधव यांना सोडेपर्यंत मोर्चा सुरू राहणार अशी भूमिका मनसेने घेतली. जवळपास 8-9 तासानंतर अविनाश जाधवांना पोलिसांनी सोडून दिलं. अविनाश जाधव मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मीरा रोडच्या दिशेने रवाना झाली. संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई या मोर्चामध्ये सहभागी झाले. आज इथपर्यंत मोर्चा आणला त्याचं एकच कारण सर्वांना मराठी आलीच पाहिजे. पाठोपाठ अविनाश जाधव सुद्धा मीरा रोड मध्ये मोर्चात सहभागी झाले.
त्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं मराठी माणूस कोणाला ऐकणार? खरं तर मगाचपासून मला ज्या वेळेला पोलीस स्टेशन मधनं सोडलं तेव्हापासून माझा जीव असा कासावीस झाला होता, मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतोय. सांगितलं होतं बेपारी आहात, बेपार करा, आमचे बाप बनायचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल. मराठीचा, मुंबईचा आणि महाराष्ट्राचा, मराठीचा. छत्रपती शिवाजी महाराज की आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका. पण त्यांनी त्याला नकार दिला. त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही, म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली. हे अतिशय खोटं आहे की पोलिसांनी आम्हाला रूट बदलायला सांगितलं. माझ्या कुठल्याही ऐकण्यात किंवा मी काल दुपारी 3 वाजता स्थानिक पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आहेत कांबळे म्हणून त्यांच्याकडे मी स्वतः बसलो होतो. त्यांनी कुठेही मला रूट बदलण्याच्या बाबतीत कधीही सांगितलं नाही. ते एवढेच म्हणत होते की व्यापारी माफी मागायला येणार आहेत, तुम्ही ऐकणार आहात का, एवढंच त्यांचं मत होतं. मला कुठेही रूट बदला किंवा या गोष्टी करा असं कुठल्याही परिस्थितीत मला सांगितलं नाही. मी हे शपथीवर तुम्हाला सांगतो. रूट बदलायला तयार होतो, पण तुम्ही सांगाल मीरा रोडचा मोर्चा तुम्ही घोडबंदरला काढा, तर हे धंदे आम्ही सहन करणार नाही. याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती, पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं का, हा आमच्या मनात संशय आहे. परप्रांतीय यांनाही मोर्चाला परवानगी दिली नव्हती आणि त्यांचा हेतू एकच होता, स्पष्ट हेतू होता, कुठलाही दोरी भूमिका नव्हती की आमचा लोकांना मारला आहे म्हणून असं भविष्यात ही घटना घडू नये आणि आमच्यावर जे अन्याय त्याचा कडक कारवाई, एवढीच त्यांची भूमिका होती. मोर्चे आज थोडी काय उद्याही निघणार आहे, परवाही निघणार आहे, पारंपरिक रोज निघत असतात मोर्चे, आम्ही काढत असतो, त्यात चुकीचं काही नाही आहे ना. परंतु हेतू वेगळा असेल तर नक्कीच पोलिसांनी त्यामुळे दखल घेतली पाहिजे. आम्ही हे बोलत नाही की ते सगळं बरोबरच केलंय किंवा चुकीचं केलंय. तर विरोधी पक्षनेते पदावरून विधानसभेमध्ये विरोधक आक्रमक झाले. विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही असा संतप्त सवाल भास्कर जाधवांनी केला. यावर सभागृहामध्ये बोलणं योग्य नाही, अध्यक्षांनी त्यांना रोखलं. तर या मुद्द्यावर नंतर बोला असं मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधव यांना सांगितलं. सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय, आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोटला जातो अध्यक्ष महोदय हे आम्हाला सांगावं लागणार आहे, हे आम्हाला बाहेर जाऊन बोलावं लागणार आहे. सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी हा निर्णय घ्या. भास्करराव मी अध्यक्ष महोदय, भास्करराव मी आपल्याला विनंती करतो की हा मुद्दा जो आपण मांडताय काय हरकत नाही मांडायला, अध्यक्ष परमिशन त्यांच्या हातात आहे. पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तर तास करू, एकच आपल्या भूषण गवई साहेबांचं अभिनंदनाचा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावांना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जी काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा. संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत. या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा. हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात. या संदर्भात मी आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केलंय. महाविकास आघाडीमधील नेत्यांचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळत नसल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. तर आझाद मैदानावर अनुदानासाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी सुप्रियाताईंना भावनिक साथ दिली आहे. अजितदादांच्याच हातामध्ये सगळं आहे, बहिणीचा भाऊ ऐकेल असं आंदोलक शिक्षक म्हणतायत. सुप्रिया सुळे यांनी मात्र मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलं. अर्थमंत्री जरी माझा भाऊ असला तरी अध्यक्ष फडणवीसच आहेत. याबाबतचे सगळे निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सर्व जे आहे तुमचे बंधुराज अजितदादा पवार यांच्या हातात आहे आणि जरी समजा जरी राजकीय विरोध असला
तर वैयक्तिक नातं असल्यामुळे बहिणीचा भाऊ ऐकू शकतो आणि मुख्यमंत्री सुद्धा ऐकतात, परंतु जास्तीत जास्त पवार साहेबांना सगळं चालतं आता. हे भाषण करतायत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला सत्य सांगते, राज्यात हे किती अर्थमंत्री वगैरे बोलले, माझ्या भावाची बाजू घेत नाही. तो अध्यक्ष कोण असतो राज्याचा करता बोलता? देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय. कुणाला माफी नाही. आता सिलेक्टची होत नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस. हिंमत असेल सगळे ताकदवर अध्यक्षाची ताकद कुठली या सुळेमध्ये. मी कोणी लग्न खेळत नाही. लढाई करी तर डायरेक्ट मुख्यमंत्री